नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे, संचालक ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर। आपण आज पोलीस भरती 2021 याच्या संदर्भात संपूर्ण एकाजत माहिती देण्याचा प्रयत्न माझ्याकडून एकाजतकाली करणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एकाजत माहिती आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकाजतना प्रश्नांचा काही काहूर माजलेलं आहे। नेमकी ही भरती प्रक्रिया याकानी कधी होणार, केव्हा होणार, कशा प्रकारे एकाजत होणार, आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी एकाजत मला फोन करून एकानी प्रत्यक्ष एकाजतकानी विचारलं किंवा काहींनी एकाजत माझ्या व्हॉट्सअपला एकाजतना मेसेज एकानी केले। तर सर, आपल्याकडचे लेक्चर खूप दर्जेदार होतात, लेक्चर चांगल्या पद्धतीनं होतात, पण आमच्या मनामध्ये येणारी जी पोलीस भरती प्रक्रिया आहे किंवा का जे आहेत ना 2019ला जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्याबद्दल एकाजत अनेक प्रकारच्या शंका आहेत, आणि म्हणून तुम्ही एखादा व्हिडिओ एकाजत ना या भरती प्रक्रियेच्या संदर्भात नवीन अपडेट असेल किंवा सरकारच्या संदर्भातल्या एकाजकानी भूमिका असेल किंवा विद्यार्थ्याच्या मनातील शंका त्यांचं निरसन करावं, असे अनेक विद्यार्थ्यांनी एकाजत मागणी केल्यामुळं आज आपण आपलं रेग्युलर लेक्चर न घेता थोडी एकाजतना भरती प्रक्रियेच्या काही अपडेट किंवा तुमच्या मनातील शंका निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये सर्वप्रथम म्हणून आपण या विषयाला नावच दिलंय पोलीस भरती 2021चा पंचनामा। आता पंचनामा हा शब्द वापरण्यामागचं प्रयोजन तो पोलीस दलाशी निगडीत आहे। पंचनामा एखादी घटना घडल्यानंतर त्याचा अगदी सांगोपांग एकाजतना जे लेखाजोखा मांडला जातो त्याला पंचनामा म्हणतात। तशाच पद्धतीनं आजच्या पोलीस भरतीचा पंचनामा आपण एखादी मांडण्याचा प्रयत्न एकाने करणार आहे, आणि ही सर्व माहिती अतिशय जबाबदारीनं मी देण्याचा काही प्रयत्न करणार आहे। आणि त्यामुळं ही माझं एकाजत मत जरी असलं तरी एकाजतना मी 2006 पासून एकाजतना प्रत्येक पोलीस भरती एकाजतानी बघितलेली आहेत किंवा माझ्या विद्यार्थ्याकाच्यात पाठवलेले आहेत, आणि त्यामुळं माझा या क्षेत्रातला असणारा अनुभव किंवा एकाजतना मी जी माहिती एकाजकाने कलेक्ट एकाने केलेली आहे ती देण्याचा एक छोटासा प्रयत्न माझ्यापुढे एकाजक केला जाणार आहे। आणि म्हणून पहिल्यांदा आपण पोलीस भरती 2021 हा पंचनामा, तर सर्वप्रथम याचं विभाजन आपण एकाजत 5 घटकांमध्ये एकाने केलेले आहेत। विद्यार्थ्याची मानसिकता एकाजत कशा पद्धतीनं आहे, याच्यामध्ये सरकारची भूमिका एकाजत कशा पद्धतीनं आहे, लेखी परीक्षा आणि मैदानी सराव याच्या संदर्भात एका विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रचंड शंका आहेत। फक्त आजचा व्हिडिओ एकाजत बघितल्यानंतर ह्या सगळ्या शंका तुमच्या काही अंशी का होईन एकाजत कमी होतील हे निश्चितपणे एकाजत मी तुम्हाला सांगतो। आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या अनेक प्रकारच्या शंका आहे, म्हणजे एखाद्या शंका नेमकं एका कोणकोणत्या शंका, नेमकी येणारी जी भरती प्रक्रिया आहे एकाजतना ती केव्हा आणि कधी होईल किंवा कशा प्रकारे एकाजत होईल, त्याचबरोबर येणारी एकाजतकानी भरती प्रक्रिया अगोदर 2019ची एकाजतकानी कंप्लीट होईल का आता नवीन जाहिरात जी एकाजतकानी महाराष्ट्र शासनानं मागच्या गृहमंत्र्यांनी एकाजत जाहीर केलेली होती एकाजतना ती होईल का आता नवीन पद्धतीने एकाजत होईल। त्याचबरोबर एकाजतना याच्या ठिकाणी जी लेखी परीक्षा आहे या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एकाजतना शासनाची एखादी भूमिका नेमकी कशी आहे, अगोदर लेखी परीक्षा होणार का मैदानी परीक्षा होणार, लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा ही 100 मार्काची असणार आहे किंवा एकाजतना मैदानी परीक्षा 50 मार्काची असणार आहे, अगोदर लेखी असणार आहे का ज्यातना अगोदर एकाजत मैदानी प्रक्रिया असणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या एकाजतना या भरती प्रक्रियेचं ऑनलाईन का ऑफलाईन, मग या सगळ्या ज्या समस्या आहेत याची एखादी उत्तरं देण्याचा प्रयत्न आज आपण एकाजत करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण एकाजत याच्या संदर्भात चर्चा एकाजत घेऊया। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी शंका आज आपण एखादं जर बघितलं तर मागची पोलीस भरती प्रक्रिया फेब्रुवारी 2018मध्ये झालेली आहे। त्याच्यानंतर एकाजतना जे मागचं सरकार एकाजत जाता जाता एकाजतना 2019ची जाहिरात त्यांनी काढली, फॉर्म भरून घेतले, पण त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सत्तांतरण झालं, आणि त्याच्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर या नवीन सरकारनं एकाजतना अनेक वेळा भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे, एकाजत सुरू झालेली आहेत, एकाजत अशा पद्धतीच्या घोषणा एकाने केल्या, आणि त्यामुळं विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रचंड एकाने गोंधळ झाला। फक्त जे आहेत ना या सगळ्या गोष्टींमुळं आज जवळपास 2019मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत आता जे आहेत ना 2021 एकाजत सुरू झालेले, म्हणजे निम्म संपलं, पण म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर मागची पोलीस भरती
ती आत्ताची पोलीस भरती तब्बल 3 वर्षापेक्षा जास्त कालखंड झाला आणि फॉर्म भरून 2019चे त्याला पण 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी होऊन पण गेलेला आहे. आणि त्यामुळं विद्यार्थी हा प्रचंड नैराश्यात गेलेला आहे. विद्यार्थ्याला का जे सुचत नाही एखाद्यातना दररोज तो ठरवून अनेक संकटांना सामोरं जात तो लेखी असेल ग्राउंड असेल याची तयारी करण्याचा प्रयत्न करतो. कारण सकाळी उठल्याबरोबर त्याचं जीवन एखादं सुरू होतं पहाटे 5 वाजता. अंगातला घाम टपकेपर्यंत तो एखादी शारीरिक कसरत घेत असतो. रनिंग असेल एका ठिकाणी गोळाफेक असेल बाकीच्या एखाद्यात इव्हेंट असेल त्याच्या शारीरिक एका ठिकाणी कवायती असेल एवढं करून घाम गाळून फक्त त्याच्या पुढे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं. आपण एवढा घाम गाळतोय ती एका ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे का आणि ती जी आहेत ना कशा पद्धतीने का होणार आहे. आणि त्यामुळं विद्यार्थी एखादी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी नैराश्यात गेलेत. त्याचबरोबर त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. फक्त जे आहेत ना एखाद्यात काही विद्यार्थ्यांना मी प्रामाणिकपणानं सांगेल एखाद्यात हा संघर्षाचा काळ आहे हा कठीण काळ आहे. या कठीण काळामध्ये आपण नेहमी एखादी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजेत. मग बरेच जण एखाद्यात म्हणतील एखादी कित्येक दिवसापासून आम्ही एखाद्या अशाच पद्धतीने विचार करतोय प्रयत्न करतोय पण अजूनही कोणत्याही प्रकारचा एखाद्या डोळ्यासमोरचा अंधार जात नाही. पण एखाद्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो आठवण करून देईल स्पर्धा परीक्षेत अशा अनेक वेळा एखादी पोलीस भरती असेल बाकीच्या हे संघर्षाचे काळ प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये येतच असतात. पण अंधार झाल्यानंतर जो सकाळचा सूर्य उगवतो तो सूर्य पाहण्यासाठी संपूर्ण जग आतुरलेलं असतं. आणि त्यामुळं आपण सुद्धा हा अंधार कधी ना कधी दूर होणारे कधी ना कधी एखादी सूर्य उगवणारे तशाच पद्धतीनं एक ना एक दिवस जाहिरात येणारे आणि त्याच्यामध्ये आपल्या अंगावर वर्दी चढणारे अशी पॉझिटिव्ह थिंकिंग एकाने करून कार्यरत राहणं याच्या पलीकडं आपल्या हातामध्ये काही नाही आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा लांब होईल. एखादी फक्त जे आहेत ना सगळी एखादी माहिती तुमच्यातलं नैराश्य काढून टाकण्याचा काही अंशी प्रयत्न माझ्याकडून एखादी केला जाणार आहे. फक्त ज्या दुसरी एखादी गोष्ट आज बरेच विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून एखादी भरतीची तयारी करतात. आता त्यांनी ठरवलं तर आपण एखादी ही पोलीस भरती एखादी सोडून द्यायची तर नवीन क्षेत्र आपण कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो एखादी काय करू शकतो. तर आपण जर बघितलं तर बाहेर ही समस्या फार तीव्र आहे. आणि त्यामुळं आज आपण एखाद्या बघितलं तर एखाद्या तुम्हाला महासागर किंवा एखाद्यात ना नदीतलं एखाद्या एखादं उदाहरण तुम्ही देईल. तुम्ही एखाद्यात ना 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणापासून सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्हाला पोचायचं आहे या ठिकाणापर्यंत. आज तुम्ही 80% एखाद्यात ना हे जे अंतर चालवून आलेलं आहे किंवा नदी किंवा महासागर पार करून गेलेले आहेत फक्त अंतर राहिलं आता पुढचं एखादं 20%. आणि त्यामुळं हा निर्णय फार चुकीचा ठरणार आहे. पुन्हा 80 एखादी मागं पुन्हा किनाऱ्याकडे परत यायचं आहे का ज्यात आपली एखादी मंजिल आहे ती 20% एखादी राहिलेली आहेत ती पुढं जायची आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो एखादी मनातलं नैराश्य एखादी कमी करा. त्याचबरोबर एखाद्यात ना आपण ज्या ठिकाणी नेहमी एखादी म्हणतो आपण एखादा दरवाजा एखादा तोडायचा जर असेल तर त्याला काही 1 धडक देतो 2 धडक देतो 3री धडक देतो आणि तो दरवाजा जर तुटला नाही तर आपण म्हणतो मला ते शक्य नाही आहेत. पण कदाचित मित्रांनो शेवटची 4थी धडक एखादी तो दरवाजा तोडून तुम्हाला जे ना तुमच्या यशापर्यंत नेऊ शकते. आणि म्हणून फक्त 1 धडकेचा एखादी प्रश्न एखाद्यात बाकी आहेत. आणि त्यामुळं शेवटची धडक मारायला एखाद्या ठिकाणी विसरू नका किंवा प्रयत्न सोडू नका. आणि म्हणून एखाद्यात ना कदाचित आज सगळं जग तुम्हाला काही हसत असेल तुमचे मित्र नातेवाईक असेल सगळे तुमची टिंगल टिवाळी करत असेल पण त्याच वेळेस आपल्या छातीला एखाद्या छातीवर हात ठेवून एखाद्या हात ठोकून सांगा फक्त हा संघर्षाचा काळ फक्त काही दिवसापुरता आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो एखाद्यात ना आता ज्यात अनेक समस्या आता ज्यात ना प्रत्येकाच्या ज्यात ना नवीन मुलगा जर असेल तयारी करणारा त्याला समस्या त्या मानानं कमी आहेत. त्याला कारण तो नुकताच न्यू कमर आत्ताच्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यासाठी एखाद्यात ना त्याच्या घरच्यापासून सगळेजण सपोर्ट करणार आहेत. पण जुन्या एखाद्यात विद्यार्थी जो एखाद्या 3-4-5 वर्षापासून 2018च्या भरतीला 1 किंवा 2 मार्काने एखाद्यात राहिला आहे तर त्याला तब्बल आता 2021मध्ये तब्बल 4 ते 5 वर्ष केवळ 1 किंवा 2 मार्काची किंमत चुकवावी लागलेली आहे. आणि म्हणून एखाद्यात मी तुम्हाला सांगेल अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या असेल समाजाचं दडपण असेल घरच्यांच्या एखाद्याने बोलणी बसत असेल किंवा एखाद्या आपल्यातील आत्मविश्वास हळूहळू एखाद्यात कमी होत असेल
पण या सगळ्यावर मात करून एक न एक दिवस आपल्या राज्यात अंगावर एखादी वर्दी लागली तर ह्या सगळ्या आपण 4 वर्षाचा संघर्ष हा क्षणात एका जो थकवा दूर होणार आहे. आणि म्हणून एखादी कोणत्याही समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि त्यामुळं ह्या समस्यावर एका रडत बसण्यापेक्षा लढून जर एखाद्यात विजय जर मिळवला तर आपल्याला योद्धा बोललं जाणार आहे. आणि म्हणून उगच एखाद्यातना डोक्यावर हात मारून एखाद्याने उगच त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय एखाद्या आपल्या हातामध्ये कष्ट घेणं आणि एखाद्यातना आलेल्या संकट मात करणं एवढ्याच 2 गोष्टी आपल्याकडे आहे. आणि म्हणून मनातील एखाद्यातना कॉन्फिडन्स ठेवा. आज एखाद्यातनं भरती प्रक्रिया जर एखाद्याकडे निघाली, आज तुम्हाला सांगतो 2019ला फॉर्म भरलेले जे 8 लाख किंवा 9 लाख एखादी विद्यार्थी आहेत त्यापैकी एखाद्यात हौशे गौशे 900 एखाद्यातनं एक फक्त फॉर्म भरण्यापुरते आले होते. वर्ष एखाद्या 4 महिने 6 महिने तयारी केली आणि निघून गेले. फक्त त्यातीलच आज एखाद्या आपण जर बघितलं 25% जनता एखादी ही स्पर्धेच्या बाहेर गेलेली आहे. आणि त्यामुळं एखाद्यातनं तुम्ही एखाद्याने उलट ह्या संधीचा फायदा एखादा घेतला पाहिजेत. उलट ही 75% 25% जनता एखादी ही स्पर्धेतून बाहेर गेली. उलट आता आपण टिकून राहिलो तर आपण एखाद्यातना जो टिकला तो यशस्वी झाला. आणि म्हणून फक्त आता एखाद्यातना थोड्या कालावधीपुरतं मनातील असणारी मरगळ दूर करा आणि एखाद्याने ज्या भरती प्रक्रिया त्याला सामोरं जाण्याचा एखादा प्रयत्न करा. त्याचबरोबर आता बऱ्याच मुलांची एखाद्याने वयोमर्यादा आता जे आहेत ना वयोमर्यादेच्या संदर्भात बऱ्याच मुलांच्या एखाद्यात मला एखाद्यात व्हॉट्सअपला एखाद्यात मेसेज येतात, सर एखाद्यात ही वयोमर्यादा नेमकी एखादी मागच्या भरतीची आत्ताची येणार एखादी भरती याच्यात नेमकी कशी राहू शकते. आजही तुम्ही एखाद्यात बघितलं तर वयोमर्यादेबाबत केंद्र शासनानं पण आणि आपलं राज्य शासनसुद्धा अगदी एखादी MPSCमध्ये सुद्धा तर कोरोनाच्या काळात संपूर्ण एखादी देशातील राज्यातील संपूर्ण भरती प्रक्रिया एखादी बंदच होती. आणि त्यामुळं राज्य शासनाला एखाद्यातनं एखादी जी वयोमर्यादा असेल त्याच्यात 1 किंवा 2 वर्ष वाढ केल्याशिवाय प्रत्येकाला एखाद्यातनं एखादी वाढवल्याशिवाय एखादी गत्यंतर नाही आहे. आणि म्हणून एखाद्यातनं वयोमर्यादेचं टेन्शन एखादी घेऊ नका. त्याचबरोबर 2019ची जी प्रक्रिया आहे एखाद्यातनं जे विद्यार्थी आता ज्यांनी एखादी SCBCतून फॉर्म भरलेले होते त्यांच्या मनामध्ये एखादी शंका आहे जर आमची ते एखाद्या जी वयोमर्यादा होती मराठा एखादी SCBCच्या आरक्षणामुळं ती बसत होती पण आता उलटून एखाद्यात गेलेली आहेत. तर एखाद्यातनं जरी शासनाने एखाद्याकडे 28 एखाद्यातनं 33 एखादी ही वयोमर्यादा एखाद्यात ग्राह्य जरी धरली आणि एखाद्यात ही वाढीव वयोमर्यादा 1 किंवा 2 वर्षानं ती दिली जाणारच आहेत. पण SCBCच्या एखाद्यात उमेदवाराला एखाद्याकडे बहुतेक EWS आरक्षणाचा फायदा जर घेतला तर तो विद्यार्थ्याला 33 वर्षापर्यंतची वयाची एखादी सवलत एखादी होणार आहे. आणि म्हणून एखाद्यातना तुमच्यातल्या एखाद्या कोणी एखादी विद्यार्थी असेल तर त्यांनी एखाद्या तात्काळ EWS याला एखाद्या 10% आरक्षण आणि एखाद्यातना तो जो दाखला काढून जर घेतला तर तुम्हाला वयोमर्यादेमध्ये ते सवलत मिळेल किंवा त्याच्यामध्ये काही अडचण एखादी येणार नाही. आता त्याच्यानंतर एखाद्यातना विद्यार्थ्याच्या मानसिकतेमधील सगळ्यात महत्त्वाचा एखाद्यात घटक मग एखादी जी भरती प्रक्रिया यदाकदाचित सुरू जर झाली तर ती नेमकी 2019ची प्रक्रिया एखाद्यात होईल का 2021ला आता 20ची जाहिरात पुन्हा एखाद्यात येणार आहे. जसं मागच्या गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती 12,538 जागांची. परंतु जे आहेत ना तुम्हाला एखाद्यात मी स्पष्ट असे सांगतो या दोन्ही भरती प्रक्रिया एकत्र येणं अशक्य आहे. कारण त्याच्यामध्ये फार मोठी एखादी कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण 2019च्या भरती प्रक्रियेतले जे निकष आहेत ते अगोदर एखादे ठरवले गेलेले आहेत. ते अगोदर लेखी परीक्षा नंतर एखादी मैदानी प्रक्रिया ग्राउंड एखादी लेखी परीक्षा 100 मार्काची मैदानी प्रक्रिया एखादी 50 मार्काचं. आणि त्यातही समजा या 2019च्या एखादी भरती प्रक्रियेत पुन्हा या दोन्ही भरती प्रक्रिया जर एकत्र जर घेतल्या तर जो विद्यार्थी जो 2019 साली 12वीस पास झालेला नव्हता तो वयोमर्यादेतच भरत नव्हता त्या मुलांना पुन्हा याच्यात संधी देणं अशक्य आहे किंवा ते एखादी कायदेशीर एखादी प्रक्रिया ठरू शकते. आणि म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो किती काही जरी झालं तर या दोन्ही प्रक्रिया एखाद्यातनं सेपरेटच होतील. फक्त एखाद्यात 2019ची प्रक्रिया मराठा आरक्षणामुळं एखाद्यातनं जे आरक्षणावर गंडांतर आलं त्यामुळं 2019च्या भरती प्रक्रियेमध्ये जे SCBCचे एखाद्यात कॅन्डिडेट त्यांना फक्त एडिट करायला
एकाच्या त्यांच्या एकाच्यातना जिल्हा निवडायला किंवा एकाच्यातना त्याला संधी मिळू शकते। आणि म्हणून एकाच्यातना अशाच पद्धतीचा काही कायदेशीर पेच प्रसंग निर्माण जर झाला तर राज्य शासन निश्चितच विद्यार्थ्याच्या बाजूनच निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण ही कायदेशीर एखादी प्रक्रिया एखादी ठरवू शकते। आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या सगळ्या काच्यात शंका जे आहेत, नैराश्य, समस्या, वयोमर्यादा आणि नेमकी प्रक्रिया नेमकी कशी लागणार आहे ह्या शंका डोक्यातून काढून टाका आणि त्याच्यानंतर नव्या दमानं नव्या जोमानं भरती प्रक्रियेला उतरा। फक्त ठराविक कालावधी एखाद्यात मी तुम्हाला एखाद्याकडे संभाव्य नेमकी भरती प्रक्रिया कधी होऊ शकते किंवा जेत ना ही कशा पद्धतीत होऊ शकते याच्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एखाद्यात तुम्हाला एखाद्यात माहिती देण्याचा प्रयत्न एखाद्यात करणार आहे। आणि म्हणून पहिल्यांदा एखाद्यात ना मानसिकता बदला। यशाच्या मार्गापर्यंत जाताना रस्त्यात किती एखाद्याकडे काटे जरी असले तर त्या काठ्यांना एकाने चाकवा देत आपल्याला यशाच्या मार्गापर्यंत पोहोचायचे आहेत। यामुळं इतकी मेहनत घेतली, फक्त थोडे दिवस एकाच्यात बाकी आहेत। आणि म्हणून एकाच्यातना मी तुम्हाला अनेक व्यक्तींची एकाच्यात नावं सांगू शकतो। प्रत्येकानं संघर्ष केल्याशिवाय यश नाही, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग तुम्हाला झिरोतून हिरोकडे गर्दीतून वर्दीकडे पाहण्यासाठी आतुरलेले आहेत। फक्त त्याच्यासाठी काही काळ तुम्हाला वाट बघावी लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे। तुमच्यातला कॉन्फिडन्स हा कमी होऊन द्यायचा नाही आहे। प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या काच्यात खाली छाती ठोकून सांगायचे आहेत, फक्त आजचा जो दिवस आहे मी माझ्या प्रामाणिक मेहनतीनं सकाळी एखादी उठल्यानंतर तुमचं जे नियोजन असेल त्या पद्धतीनं कोणत्याही नैराश्याला सामोरं न जाता आपण एखाद्यातना एक दिवस एक जे टार्गेट आहेत ती अचीव करण्याचा प्रयत्न करत चला। आणि त्यामुळं आपोआपूनच या निराशाच्या गर्दीतून तुम्ही बाहेर आल्याशिवाय एखाद्यात राहणार नाही। त्यानंतर एखाद्या आता एखाद्यात तुम्ही एखाद्यात म्हणाल आम्ही एखाद्यात हे झालं आमची एखादी मानसिकता, ही आम्ही आमची मानसिकता स्वतः एखाद्यात बदलू शकतो किंवा एखाद्यात पॉझिटिव्ह एखाद्या थिंकिंगना विचार करून कार्यरत राहू शकतो, पण याच्यामध्ये सरकारची भूमिका एखाद्यात काय। आणि म्हणून दुसरा एखादी टॉपिक एखादी आपण ऐकणार आहे, याच्यामध्ये सरकारची भूमिका काय। आज आपण एखाद्या जर बघितलं तर जे ना सरकार एखाद्यात ना हे जे सरकार पुढचं एखाद्या आव्हानं आज आपण एखाद्या जर बघितलं तर मागची जी 2019ची जाहिरात जी आली होती एखाद्यात ना ती सप्टेंबर एखाद्यात महिन्यात माझ्या माहितीप्रमाणे आली होती। आणि त्याच्यानंतर लगेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका लागल्या आणि एखाद्यात ना महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सत्तांतर झालं। आणि त्यामुळं पुन्हा एकदा एखाद्यात भाजप शिवसेनेचं एखाद्यात सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं। पण एखादी हे शासन आल्याबरोबर एखाद्यात ना आपण एखाद्या पारदर्शीपणाने एखाद्यात विचार जर केला, हे सरकार आलं एखाद्यात ना जे का नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात, आणि एखाद्यात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये एखादी सरकार आलं एखाद्यात ना हे नव्या कारभाराची सूत्र, आणि त्यातही हे 3 पक्षांचं सरकार त्याच्यामध्ये एकमत होता राज्याचा काही गाडा एखाद्यात नेमका एखाद्यात समजून घेता 2-3 महिन्याचा कालावधी एकाने गेला। आणि त्याच्यानंतर लगेच कोरोना महामारीचं संकट हे आपल्या भारतात जगात एखाद्यात निर्माण झालं। आणि यामुळं या सरकारला एखाद्यात येणारी भरती प्रक्रिया जी आहेत ना जी सुरू करणं अपेक्षित होतं त्याला एखादी काही काळ एखाद्या पुढं ढकलावी लागली। आणि आजही तुम्ही एखादी बघता एखाद्यात जोपर्यंत एखाद्या कोरोनाचं संकट हे संपूर्ण एखाद्या महाराष्ट्रात भारतात एखाद्या थैमान एखादी घालतंय, संपूर्ण जगामध्ये थैमान घालतंय। आणि त्यामुळं पहिली प्रायोरिटी ही राज्य शासनाला लोकांची एखाद्या प्राण वाचवणं, लोकांना एखाद्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, एखाद्यातना लोकांच्या समस्या सोडवणं हा सगळा जो आपला फोकस आहे एखाद्यातना या सरकारला एखाद्यातना तिकडं न्यावा लागला। आणि म्हणून एखाद्यातना तुम्ही म्हणाल मग एखाद्यातना मग हे सरकार एखाद्या आल्यानंतर आता जे आहेत ना एखाद्यातना जवळपास एखाद्यात 1.5-2 वर्ष एखाद्यात होऊन गेलेली आहेत। एखाद्यातना 2 वर्षाचा कालावधी कारण डिसेंबर 19 ते डिसेंबर 20 आणि डिसेंबर 20 ते आता एखाद्यात मे महिन्या एखाद्यात जून महिन्यापर्यंत जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी एखाद्यात होत आला। परंतु एखाद्यातना 19 ते 20 आणि 20 ते 21 हा कालखंड जर बघितला आणि कोरोना महामारीचं संकट याची निर्माण झालं। आणि त्यामुळं एखाद्या राज्य शासनाला पोलीस भरतीची प्रक्रिया राबवणं शक्य झालं नाही, कारण पोलीस भरतीची प्रक्रिया म्हणजे कुठंतरी एखादी आरोग्य सेवक किंवा परिचर किंवा एखाद्यातना दुसरी कोणती परीक्षा ही छोट्या उमेदवारांची नाही आहेत। महाराष्ट्र पोलीससाठी
अगदी आपल्या ग्रामीण भागातील तुमच्या माझ्यासारख्या एका ठिकाणी कुटुंबातील जे आहेत ना एखादी विद्यार्थी एखादा जो ह्या पोलीस भरतीसाठी उतरत असतो त्याची संख्या 8 ते 10 लाखापर्यंत एकाच्यात असते आणि त्यामुळं 8 ते 10 लाख लोकांना एखादी भरती प्रक्रियेला सामोरं जाणं आणि त्यातही कोरोनाचं संकट एका ठिकाणी बाहेर टाकलेलं आहे त्यावेळेस एकाच्यात ना त्यामुळं ही भरती प्रक्रिया पुढं जात राहिलेली आहे आणि त्यामुळे जे ना सरकारला का ज्यात ना ही कोरोनाचं संकट तुम्हाला का ज्यात माहिती आहेत एका ठिकाणी पहिली कोरोनाची वेव जी आली होती ती कंट्रोल करायला आपल्याला तब्बल 8 ते 10 महिन्याचा कालावधी लागला. आता एका जे त्याच्यानंतर दुसरी एका जे लाट आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आली ती एप्रिल महिन्यात. पण ती एप्रिल महिन्यात आलेली कोरोनाची लाट एका ना ही 1.5 महिन्यात एकाने कंट्रोल झाली. त्याला कारण हा कोरोना कंट्रोल करण्याचा फॉर्म्युला आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला का सापडला. लॉकडाऊन असेल किंवा काही हाताच्या धुनी असेल किंवा एका ठिकाणी सोशल डिस्टन्स असेल आणि एका ठिकाणी कोरोनावरच्या ज्यात लशी आहेत त्याचं चालू असणार लसीकरण आणि यामुळं ज्यात ना हा कोरोनाचा ग्राफ 2च महिन्यामध्ये एका ज्यात ना कंट्रोलमध्ये आला आणि कमी आला. अशाच पद्धतीने ही प्रक्रिया एखादी पुढं जर चालू जर राहिली एका ज्यात लसीकरणाची जेवढी एका ठिकाणी टक्केवारी एखादी वाढेल तेवढं कोरोनाचं संकट एका ज्यात कमी एका ज्यात होईल आणि कमी झालं का आपल्या पोलीस भरतीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. आणि म्हणून एका ज्यात मी तुम्हाला एका ज्यात माझ्या अंदाजानुसार एका ज्यात मी मत पण व्यक्त करणार आहे. नेमकी एखादी भरती प्रक्रिया जर झाली तर ती कधी एका ज्यात होऊ शकते ती कशा पद्धतीने एका ज्यात होऊ शकते एका ज्यात ना त्याच्या संदर्भात आपण एका ठिकाणी पुढे घेऊया. त्याच्यानंतर आता का ठिकाणी ह्या अपडेटमध्ये आपल्याला का ज्यात माहिती आहे याच्या अगोदर एखादी ज्यात ना ती तलाट्याच्या काही भरती प्रक्रिया असेल वनरक्षकच्या काही भरती प्रक्रिया असेल ती पोर्टलमार्फत घेण्यात आली आणि त्या पोर्टलनं जेव्हा या परीक्षा कंडक्ट केल्या तेव्हा अनेक केंद्रांवर एका ज्यात ना जो गोंधळ निर्माण झाला त्याचबरोबर पोर्टलच्या कारभारामध्ये जी पारदर्शकता नव्हती आणि म्हणून एका ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा मुद्दा चर्चेला गेला आणि महाराष्ट्रातलं महापोर्टल एका ज्यात बंद केलं गेलं आणि त्याच्यानंतर आता एखादी ही जी भरती प्रक्रिया घेण्यात येईल एका ज्यात ना ही जी कंपनी आहे एखादी कंपन्याची निवड कंपनी म्हणजे मध्यस्थ आहे फक्त एका ज्यात ना ही मध्यस्थ उमेदवारांकडून फॉर्म घेणे भरून घेणे त्या काच्यात उमेदवारांच्या काही परीक्षा घेणं मैदानी एखादी प्रक्रिया काच्यात घेणं आणि त्याच्यानंतर सामान्य प्रशासनाचा एक GR तुम्ही एखादी बघितला असेल आता मागच्या काच्याकडे आठवड्यात आलेला या कंपन्याची 5 कंपन्याची निवड झालेली आहे ती केवळ मध्यस्थाची भूमिका बजावणारे विद्यार्थी आणि सरकार याच्यामध्ये ती मध्यस्थाची भूमिका फक्त याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना एका जी संख्या आहे एका ना या कंपन्यांमार्फत एका ना ह्या IT कंपन्या आहेत मग यांच्यामार्फत एखादी भरती प्रक्रिया जर झाली तर कशा पद्धतीने होईल ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथंच देऊन टाकतो. कारण आपण एका जर बघितलं तर त्यांनी एका ना ही कंपन्यांची एका निवड त्याचबरोबर ही विद्यार्थी आणि सरकार याच्यामध्ये एखादी मध्यस्थाची भूमिका बजावणारे आणि ती जी प्रक्रिया एका ना जी पार पाडली जाणार आहे ती परीक्षा कंडक्ट करणं असेल त्याचा निकाल एका घोषित करणं असेल आणि त्याची यादी राज्य शासनापर्यंत देणं असेल हे काम फक्त ह्या निवडलेल्या कंपन्या मध्यस्थ म्हणून एका करणारे फक्त त्यांनी एका त्याच्यामध्ये एका दिलेले आहेत. तर एका ना ह्या एका परीक्षांना एका OMR एका सीट एका ना OMR सीट एका ना या काही तपासणी करणं किंवा काही असेल ज्यावेळेस OMR एखादी हा अशा पद्धतीनं सीट एका ना असं एका आपण एका जेव्हा म्हणतो तेव्हा निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो ही परीक्षा एका ऑनलाईन होण्याची शक्यता कमी आहे. एका ठिकाणी ऑफलाईन एका होऊ शकते आणि त्यामुळे एका ही ऑफलाईन एखादी प्रक्रिया एका होण्याची शक्यता म्हणजे मी तर जवळपास सांगतो एका 99% एखादी ही जी प्रक्रिया आहे ही या कंपन्याच्या मार्फत ह्या ऑफलाईन पद्धतीनंच होईल ऑनलाईन पद्धतीनं नाही. त्याला कारण एका राज्य शासनानं ऑनलाईन प्रक्रिया घेऊन महापोर्टलकडून जो एका गैरप्रकार एका घडला किंवा एका गलथान कारभार जो राज्याच्या एका विधानसभेमध्ये गाजला आणि त्यामुळे पुन्हा एका ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन एका घेण्याचा शासन तरी एकाने प्रयत्न करणार नाही. कारण याच्या अगोदर आपण एका बघितलं एका MPSC किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग
यांच्या ज्या परीक्षा आहेत ह्या का ऑफलाईन एखाद्यात होतात आणि म्हणून एखाद्यातना ह्या आपल्याला सुद्धा काही पोलीस भरती एखादी ऑफलाईनच घेतल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही. आणि त्यामुळे तुमच्या मनातली एखादी ही जी पहिली एखादी शंका आहे एखादी ही काढून एखादी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर एखाद्यात काही ऑनलाईन ऑफलाईन ह्या वादात एखाद्यात पडण्यापेक्षा एखादी आपण आलेली जी संधी आहे ती फक्त आपल्या काही संधीचं रूपांतर सोन्यात करायचं आहे. कारण मी तुम्हाला सांगतो इतके वर्ष तुम्ही एखाद्यात 2019 पासून किंवा त्याच्या 2018 एखाद्यात असेल तेव्हापासून आज 2021 पर्यंत तब्बल 4-4, 5-5 वर्ष एखाद्यात मेहनत घेतलेली आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला एखाद्या सांगेल आपली एखाद्यात इतक्या वर्षे आपल्या आयुष्याची मातीच झालेली आहेत. 4-4, 5-5 वर्ष आपण घेऊन देऊन कष्ट करून आपल्याला त्याचं काही फळ एखाद्यात मिळाले नाही. पण जशी 4 वर्ष आपल्या आयुष्यातील अतिशय उमेदीची मी खरोखर अतिशय जबाबदारीनं एखाद्यात बोलतोय ही आपल्या एखाद्यात अतिशय उमेदीची वर्ष एखादी आपण याच्यात घालवलेली आहेत. आणि त्यामुळे जेत ना आपल्या आयुष्याच्या एखाद्यात माती एखादी झाली पण एखाद्यात ना ही माती आणखी एखाद्यात 3 महिने होऊन द्यायची आहेत. एखाद्यात ना इतक्या वर्ष एखाद्यात मातीतच गेलो आणखी एखाद्या आपल्या एखाद्या डाव्या एखाद्यात खेळायचं आहे. फक्त कष्ट घ्यायचे लेखीचे आणि ग्राउंडचे फक्त पुढचे 3 किंवा 4 महिने. पण तुम्हाला एखाद्यात सांगतो एखाद्यात ना ह्याच मातीतून एखादी सोनं उगवण्याची संधी एखाद्यात ना ह्याच मातीतून सोनं निर्माण होऊ शकतं. म्हणजे आपल्या अंगावर एखाद्यात पोलीस पदाची एखादी वर्दी चढवू शकते आपल्याला एखाद्या नोकरी एखाद्यात मिळू शकते. आणि म्हणून तुम्हाला एखाद्यात माहिती आहे जसं एखाद्यात ना अंधारात याच्याकडून जेव्हा एखाद्यात ना अंधारातून जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा त्या सूर्याचं तेज पाहण्यासाठी सगळी जग आतुरतेनं वाट पाहत असतं. तशाच पद्धतीनं हे मातीत गाडलेलं सोनं एक ना दिवस आपल्यासारख्या एखाद्यात ना वर येणार आहे. आणि त्यावेळेस सगळं जग आपल्याला एखाद्यात ना एका वेगळ्या नजरेने एकाने बघणारे. आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपल्या कुटुंबाचं एखादं स्वप्न आणि आपलं स्वतःचं स्वप्न ज्याच्यासाठी आपण जीवाचं रान केलं एखादे दिवस रात्र एकाने एक केला घाम गाळला एकाने पोटाला चिमटा घेत आपण एखाद्यात ना अभ्यासात सातत्य राखलं तो दिवस एक ना एक दिवस एखादं उगवणार आहे. आणि म्हणून फक्त एक ना एक दिवस उगवणारे फक्त त्या दिवसाची आपल्याला वाट बघायची. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो फक्त ज्या थोडाच कालावधी एका राहिला आहे एखाद्यात ना इतके वर्ष तुम्ही एखादे कष्ट घेतले फक्त काही दिवस. म्हणून मी सांगतो पुन्हा शब्द वाक्य मी रिपीट करतो किती वर्ष तुम्ही कष्ट घेतलेत आता काही दिवस थांबायचं आहे. आणि म्हणून एखादी ही प्रक्रिया एखाद्यात ना ही ऑफलाईन एखाद्यात पद्धतीनं एखाद्यात होईल एखाद्यात ना यांनी एखाद्यात आणि राज्य शासनाला पुन्हा ऑनलाईन प्रक्रिया घेणं किंवा त्या दृष्टीनं हे तयारी करणं एखादी शक्य नाही आहे. आणि त्यामुळे ज्यात ना तुम्ही एखादी ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. फक्त एखादी आपला अभ्यास आपल्या एखाद्या फिजिकल याच्यामध्ये एखाद्यात त्याच्यावर बुडवून घ्या. आणि फक्त अजून एखादी इतकी वर्ष गेलेत अजून 3 ते 4 महिने एखाद्यात प्रयत्नाच्या पराकाष्ठा करा. त्याच्यानंतर आता एखाद्या बऱ्याच मुलांच्या मनामध्ये एखाद्यात ही भरती प्रक्रिया एखाद्यात आपल्या पोलीस भरतीचे जे आहेत ना 2019ला जी आपली लेखी परीक्षा त्यांनी एखादी 100 मार्काच्या एखादी सांगितलेली आहेत. आणि याच्यातल्या एखाद्या घटक हे 4ही एखाद्यात घटक एखाद्यात जनरल नॉलेज असेल एखाद्यात गणित असेल एखाद्यात मराठी व्याकरण असेल आणि एखाद्यात बुद्धिमापन चाचणी किंवा ज्याला पण एखाद्यात IT होतो. याचे नेमके 25 एखाद्या प्रश्न एखाद्यात पडतील एखाद्यात 25 किंवा जे आहेत ना कमी जास्त एखाद्यात होतील. फक्त जे आहेत ना हा निर्णय हा सर्वस्वी एखाद्यात ना ही जी कंपनी किंवा जी क्वेश्चन पेपर सेट करणार आहेत त्यांच्यावर एखाद्यात अवलंबून असतो. पण एखाद्यात ना कशाही पद्धतीने एखाद्यात ना ही पॅटर्न पद्धत पडू द्या. पॅटर्न पद्धत जर पडली तर उलट जो अभ्यास करणारा खरोखर प्रामाणिकपणानं ज्यांना 4ही घटकांना एखाद्यात ना या 4ही घटकांच्या एखाद्या चांगल्या पद्धतीनं या 4ही विषयांवर चांगली कमांड मिळवलेली आहेत त्या विद्यार्थ्याचा फायदा होतो. आणि खातूर मातूर तयारी करून आलेला विद्यार्थी जर पॅटर्न जर पडला तर हा स्पर्धेच्या बाहेर फेकला जातो. आणि म्हणून त्यांची विशिष्ट विषयावर तयारी असते. नुसतं जनरल नॉलेज एखादी मराठी व्याकरण चांगले असेल किंवा गणित एखाद्यात मराठी व्याकरण 1 किंवा 2 एखाद्यात तयार चांगले असू शकतात. म्हणून तुमच्यासारख्या प्रामाणिकपणानं मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला पॅटर्न पद्धतच योग्य. कारण तो तुमचा एक हातचा ठरू शकतो. आणि म्हणून एखाद्यात सर्वसाधारणपणे आपल्याला एखाद्यात माहिती आहे पोर्टल एखादी प्रक्रिया एखाद्यात घ्या ऑफलाईन पद्धतीनं आणि ह्या IT कंपन्यांकडे एखाद्यात प्रक्रिया जर गेली तर एखादी पॅटर्ननुसारच एखाद्यात होऊ शकते. आणि म्हणून एखाद्यात ही जी एखादी प्रक्रिया
त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काजत ना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काजत मनात ही 100 मार्काची लेखी परीक्षा आहे आणि काजत ना 50 मार्काच्या काजत मैदानी एखादी प्रक्रिया. फक्त जो GR बदललेला आहे याच्यानुसार लेखी परीक्षाच अगोदर होईल. 2019ची पहिल्यांदा प्रक्रिया काजतकानी राबवली जाईल आणि त्याच्यातही लेखी परीक्षा काजत अगोदर होईल आणि ती काजत 100 मार्काच्या काजत असेल. आणि म्हणून आणि त्याच्यामध्ये एखादी ही पॅटर्न पद्धत आणि ही चारही एकाचे घटक आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनामध्ये मग सर्वसाधारणपणे जागांची संख्या तर खूप कमी आहे. मग एखाद्या 3 वर्ष एखादी भरती प्रक्रिया पुढे झाली आहे आणि म्हणून एखादी मेरिट एका ठिकाणी वाढू शकतं. प्रश्नाची काठिण्य पातळी एखाद्यात वाढू शकते. हो खरं आहे. एखाद्यात ना आज मी एखाद्यात खुल्या मनाने एखाद्यात आणि आज तुम्हाला सांगेन एखाद्यात 3 वर्षातली सगळा 100% विद्यार्थी नाही पण त्यांच्यातले टिकून असणारे 50% एखादी विद्यार्थी टिकून येत आणि एखाद्यात ना आजही ती एखाद्यात ना एखादी भरती प्रक्रिया पुढे लांब जरी असली तर त्यांच्या लेखित आणि ग्राउंडमध्ये हा खंड पडलेला नाही आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला एखाद्यात परत सांगेन मग एखादी अपेक्षित मार्क तुम्हाला एका ठिकाणी जागांची संख्या कमी आणि 3 वर्षाचे विद्यार्थी एखादी अभ्यास एखादी करतात म्हणून निश्चितच एखाद्यात मेरिट एखाद्या ठिकाणी हे एखाद्या ठिकाणी मेरिट जे आहेत ना हे वाढल्याशिवाय राहणार नाही. एखादी इन्क्रीजच होणार. एखाद्यात मेरिट एका ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही. फक्त मग तुम्ही सर्वसाधारण म्हणाल मग एखाद्यात ना हे चारही एखादी घटक फक्त एखाद्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. मी तुम्हाला एखाद्यात परत सांगेन नुसतं एक जनरल नॉलेज चांगलं जमतं, नुसतं एखाद्यात गणित चांगलं जमतं, नुसतं एखाद्यात ठिकाणी मराठी व्याकरण चांगलं जमतं. केवळ एक विषय चांगला जमतो म्हणून त्याच विषयाचा अभ्यास करणं ही चूक आहे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी तुम्हाला का जो यशस्वी झाला तो निश्चितपणे सांगेल. कारण स्पर्धा परीक्षेत ही चारही विषय सारख्याच पद्धतीने कधी त्यांच्या आपली कमांड असली पाहिजेत. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी कोणत्याही एका विषयाचा स्पेशालिस्ट नसावा, तो सगळ्या विषयाचा जर्नलिस्ट असावा. म्हणजे एखाद्यात ना ज्या ताकदीने जनरल नॉलेज जमतं त्याच ताकदीने तुम्हाला गणित जमलं पाहिजे, त्याच ताकदीने तुम्हाला कदाचित मराठी व्याकरण जमलं पाहिजे, त्याच ताकदीने तुम्हाला बुद्धिमापन चाचणी जमलं पाहिजे, त्याच ताकदीने तुम्हाला चालू घडामोडी हा जनरल नॉलेजचाच भाग त्याच्यावर तुमची एखाद्यात कमांड असल्या पाहिजेत पाहिजे. आणि त्याचबरोबर मग याच्या संदर्भात मी एखाद्या ठिकाणी पुढे एखाद्या भरणार नाही तर एखाद्यात ना मग एखादी ही सराव परीक्षा मग आपण आपल्याच एखाद्या ठिकाणी याचं ॲनालिसिस स्वतः इतका प्रामाणिक आरसा या जगात कुठंच निर्माण झालेला नाही आहेत. आणि म्हणून मी एखादी प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्यानंतर लगेच 100 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. मला मार्क पडले एका ठिकाणी 85, एखाद्या 85 मार्क पडलेत म्हणजे 15 मार्क चुकलेत. हे 15 मार्क प्रत्येकाने एखाद्या त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. एखाद्यात काही हे ॲनालिसिस करताना आपल्या एखाद्या जनरल नॉलेजच्या एखाद्यात किती मार्क गेलेत, आपल्या एखाद्या मराठीच्या एखाद्यात किती मार्क गेलेत, आपल्या एखाद्यात गणिताच्या एखाद्यात किती मार्क गेलेत, आपले बुद्धिमापनच्या एखाद्या किती मार्क एखाद्यात चुकलेत. मग एखाद्या प्रत्येकानं असं ॲनालिसिस करायचं आणि त्यातून पुन्हा मायक्रो ॲनालिसिस. मग एखाद्यात ना एका ठिकाणी गणिताचे चुकले, एखादी गणिताचे एखाद्या आपले मार्क एखाद्या चुकले तर गणितामधले कोणत्या प्रकरणातले कामकाळ व्यक्तीचे चुकले, शतमान शेकडीवारीचे एखाद्या चुकले, सरासरीचे एखाद्या चुकले, अपूर्णांकाचे चुकले, कधी ना वैवारीचे एखाद्या चुकले. एखाद्यात अशा पद्धतीनं ज्यात ॲनालिसिस करायचं किंवा मराठी व्याकरणामध्ये एखाद्या चुकले जर असेल तर ते कोणत्या एखाद्यात ना संधीतले आपले मार्क एखादी गेलेत का, आपले प्रयोगातले एखादी मार्क गेलेत का, आपली शब्दशुद्धी एखाद्या ठिकाणी चुकली आहे का, म्हणी आणि वाक्प्रचार आपल्या एखादी गेलेला, शुद्ध शब्द आपल्याला ओळखता नाही आलेला का. अशा पद्धतीने ॲनालिसिसचं पूर्ण मायक्रो ॲनालिसिस एखाद्यात ना अशा पद्धतीने एखादी अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. आणि प्रत्येकाने हे टार्गेट ठेवायचं आहे ॲट एनी कॉस्ट. जगात किती एखाद्या संकट जरी आलं तर 100 मार्काची प्रश्नपत्रिका जर असेल तर या 100 मार्कापैकी माझा स्कोर 90+ झाल्याशिवाय एखाद्यात राहणार नाही. अशा पद्धतीने प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल हा 90 आकडा हा एखाद्याने आणला कुठून, तर सर्वसाधारणपणे मी तुम्हाला सांगतो एखाद्यात ना ही एखाद्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका एखाद्यात ना ही जनरल निघाली तर एखाद्यात 90+ 94-92 तुम्हाला मार्क पडू शकतात. आणि एखाद्या जिल्ह्यासारखी जशी मागची घाटकोपर लो मार्कची प्रश्नपत्रिका अतिशय टिपिकल इथं एखाद्या तुम्हाला एखाद्या ठिकाणी 88 असले तरी तुमच्या एखाद्यात ना तुम्ही एखादी ग्राउंडच्या लेखीच्या मेरिटमध्ये बसून तुम्ही ग्राउंडच्या एखादी मेरिटपर्यंत जाऊ शकणार आहे. आणि त्यामुळं एखाद्या अभ्यासातलं सातत्य तुम्हाला काही जरी झालं तर एखाद्यात ना लेखी परीक्षा अगोदर आहे आणि त्या लेखी परीक्षा असा अभ्यास करायचा आहे एखाद्यात ना जो घटक अवघड जातो त्याला टार्गेट करायचं आहे.
प्रत्येक आठवड्याचं एखादं शेड्यूल, प्रत्येक 15 दिवसाचं शेड्यूल, प्रत्येक महिन्याचं शेड्यूल, त्या विषयावर काय ठिकाणी प्लॅनिंग करा आणि त्या विषयावर तुटून पडा. बघा तुम्हाला सांगतो, ज्या तुमच्या एका ठिकाणी 15 मार्क चुकत होते, त्या 15 दिवसानंतर तुमचे 10 चुकायला लागणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर तुमच्याकडे 5 मार्क एखादे चुकायला लागणार आहे. आणि तुमचे 5 मार्क एखादे चुकायला लागले तर समजून घ्यायचं तुमचा स्कोर 95 होतोय. आणि 95 मार्काचा माझा लेखी परीक्षेत स्कोर जर झाला ना, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही जा, पहिल्या 10 टॉपरच्या मुलांमध्ये असल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, उगच भरती प्रकारे लांबच झाली रडण्यापेक्षा आपल्यातले वीक पॉईंट एखादे शोधा. जी वीक पॉईंट आहे त्याला स्ट्रॉंग पॉईंट बनवा आणि अशा पद्धतीने मेहनत करा का कोणत्याही जिल्ह्यात उतरलो, प्रश्नपत्रिका किती हार्ड निघली तर एखाद्यात ना माझं स्वप्न आहे का ह्या जिल्ह्यामध्ये एखाद्या पहिल्या 10मध्ये, पहिल्या 25मध्ये मी आल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जर आला ना, भरती प्रक्रिया कधी निघू द्या, आज निघू द्या, महिन्यात निघू द्या, 4 महिन्यात निघू द्या, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जर आला तर जे आहेत ना तुम्ही ह्या भरतीत 2021ला जी भरती एखादी होणार आहे त्या भरतीमध्ये तुमच्या अंगावर वर्दी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्यासाठी जे आपल्याला एखाद्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे, दिवस रात्र एक करायचं आहे, सगळ्या समस्या ज्या आहेत ना या बाजूला करायच्या आहेत आणि यशासाठी झटायचं आहे. आणि म्हणून एखाद्यात ना भरतीत वर्दी मिळवायचं हे तुमचं स्वप्न थोड्या दिवसात येऊन ठेपलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने एखादी कार्यरत राहा. एखाद्यात ना मग तुम्ही एखाद्यात म्हणाल मैदानी प्रक्रिया, अगोदर लेखी परीक्षा आहेत, त्याच्यानंतर एखाद्यात मैदानी प्रक्रिया आहे. ही मैदानी एखाद्यात 50 मार्काची आहे. या 50 मार्कामध्ये म्हणून मी पहिल्यांदा अगोदर की नंतर हा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. कारण 2019ची प्रक्रिया अगोदर झाली तर एखाद्या ठिकाणी जो GR निघालेला आहे अजून तरी GR बदललेला नाहीये. जर बदलला भविष्यात तर त्या गोष्टीचा नंतर विचार करा. पण आता सध्या जे आहेत ना लेखी परीक्षा अगोदरच त्या एखादी ती 100 मार्काची आणि मैदान हे नंतरच आणि ते एखादी 50 मार्काचं. तर त्या 50 मार्कामधलं ते काय तो कोणते इव्हेंट आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जशा पद्धतीनं जनरल नॉलेजमध्ये एखाद्यात हे लेखी परीक्षेमध्ये हे 4 घटक, तसं एखाद्यात ना तिकडे एखाद्या हे 3च एखाद्या कधी घटक, एखाद्यात ना मुलं असेल 1600 मीटर, मुली असेल तर एखाद्यात 800 मीटर, दोन्हीसाठी एखाद्या 100 मीटर आणि एखाद्यात गोळाफेक. आता एखाद्यात ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जे काही 50 मार्काचं 100 मार्काचं लेखी परीक्षा एखादी ही 50च मार्क, ग्राउंड एखादी ही 50च मार्काचं मैदानी प्रक्रिया. फक्त एखाद्यात इथं हे 1600 मीटर तुम्ही एखाद्या ॲनालिसिस जर केलं तर एखाद्या ठिकाणी 1600 मीटर 30 मार्काला आहे आणि त्याच्यानंतर दुसरं 100 मीटर हे एखाद्यात ना हे 10 मार्काला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टोटल एखाद्यात ना 40 मार्क एखाद्यात ना केवळ धावणे या प्रकारामध्ये एखादी येतात. आणि म्हणून आत्ता कालखंडात जर तुम्ही एखाद्यात ना फक्त एखाद्या गोळा तुमचा स्वतःचा असेल तर गोळ्याच्या एखाद्यात ना प्रॅक्टिस एखादी करत चला. पण धावणे एखादी 1600 मीटर, मुली असेल तर 800 मीटर आणि त्याचबरोबर एखादी 100 मीटर एखाद्यात हे जे इव्हेंट आहेत अतिशय धोकादायक इव्हेंट. कारण मी आज एखाद्या ठिकाणी फार केस स्टडी एखादी मी बघितलेली आहे. एखादी विद्यार्थी एखाद्यात ना मी 2006 पासून एखादी प्रत्येक नगरचा एखादा टॉपर असेल, पुण्याचा टॉपर असेल, नायगावचा टॉपर असेल, ठाण्याचा टॉपर असेल, असे अनेक टॉपर मी एखाद्यात बघितलेले आहेत. त्यांनी एखाद्यात ना एखादी ग्राउंड आणि लेखी परीक्षा, केवळ ग्राउंड चांगले एखाद्यात लेखी परीक्षा एखाद्या ठिकाणी ग्राउंड चांगले आहेत, लेखी परीक्षा नाही, उपयोग नाही. लेखी परीक्षा चांगली आहेत पण ग्राउंड नाही, त्याचा सुद्धा काही उपयोग नाही. दोन्हीचा बॅलन्स कोड. कारण यशापर्यंत दोन्ही चाकं चालल्याशिवाय आपला गाडा पुढे जात नाही आणि गाडा पुढे गेल्याशिवाय आपल्याला इच्छितपणे एका इच्छित ठिकाणी पोहोचता येणार नाही. आणि म्हणून हे जे आहेत ना हे रथाचे 2 चाकं आहेत. आपल्याकडे बैलगाडी असेल किंवा रथ म्हणतो आपण त्याला, त्याची 2 चाकं आहेत. एक चाक डगमगीत जर असेल तर एखाद्यात ना आपल्याला काही इच्छित स्थळी जाता येणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही दोन्ही चाकं आपले स्ट्रॉंग कशी होतील? सकाळी एखादी उठल्यावर तुमच्या एखाद्यात रनिंग 100 1600 मीटर असेल किंवा मुलींची एखादी 800 मीटर असेल, एखादे 100 मीटर, एखादे बुलेट टाट कशा पद्धतीने घ्यायचा, मिडलला कसं एखादं घ्यायचं, एका दमात अंतर कसं टाकायचं, फिनिशिंग कशी एखाद्यात मारायची, याचे छोटे छोटे बारकावे आहेत. पण तो छोटा बारकावा तुम्हाला एखाद्या 3-3 मार्काला झटका देऊ शकतो. आणि म्हणून ते एखाद्यात ना प्रत्येकाने एखाद्यात ना आपलं प्रत्येक ग्राउंडचं फिजिकलचं एखादी बारकाईने एखादी ॲनालिसिस एखाद्यात करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं याच्यात एखाद्या तुमच्या एखाद्यात ना इकडे एखाद्यात 90 मार्क, एखाद्यात 90 मार्क आणि एखाद्यात ना इकडे एखाद्या 45, एखाद्या 46 एखाद्यात मार्क, एखाद्यात ना एवढे एखाद्यात तुमच्या एखाद्यात पडले आणि तुमचा स्कोर
एखाद्यात ना या दोन्हींचा स्कोअर जर यथा कदाचित एखादी 135 ते एखाद्यात ना 140 याच्या दरम्यान जर एखाद्या तुमचा एखाद्या स्कोअर एखाद्यात ना आजही जर असेल तर तुम्ही सांगून टाका एखाद्यात ना या वर्षाची वर्दी एखाद्या आपल्या अंगात येणारे फक्त त्याच्यासाठी जे आहेत ना आपला स्कोअर एखाद्यात हा स्कोअर आपला गाठायचा आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना एखाद्यात ना मग एखाद्यात हे सगळं झालं. एखाद्यात ना तुम्ही एखाद्यात सांगितलं होतं तर येणारी भरती प्रक्रिया मग एखाद्यात ना सर्वसाधारणपणे एक माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या या 20 वर्षाच्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवानुसार एखादी भरती प्रक्रिया जर निघाली ही कधी निघू शकते तर एखाद्यात ना आणि म्हणून एखाद्यात हे राहिलं. एखाद्या नवीन गृहमंत्र्यांनी घोषणा एकाने केली. नवीन गृहमंत्री एखादे दिलीप वळसे एखाद्यात पाटील ती म्हणाल अगोदर एखाद्या गृहमंत्र्यांच्या काही घोषणा एखादी आत्ता भरती होणारे नंतर होणारे प्रत्येक वेळेस एखादी गाजर दाखवलं गेलं. पुन्हा तुम्ही आत्ता एकाने म्हणणार आहे की एखाद्यात ना पुन्हा ही एक नवीन एखादी गाजर. पण विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हापासून एका राजकारणाचा किंवा एखाद्या ह्या राजकीय स्थितीचा बारकाईने अभ्यास करतो एक 25 वर्षापासून तर एखाद्यात ना हे सध्याचे एखादे गृहमंत्री जे आहेत ना एखादे दिलीपजी वळसे पाटील हे अतिशय एखादे उच्च शिक्षित कमी बोलणारं व्यक्तिमत्व पण आपल्या कृतीतून एखाद्यात ना एखादं दाखवून देणारं व्यक्तिमत्व आहे. आज एखाद्यात ना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखाद्यात ना एखाद्या पवार साहेबांनी निवडलेल्या हिऱ्यांमध्ये 3 हिरे आज एखादे चमकतात. पहिला हिरा ज्याच्यामुळे तुमची आणि माझी एखादी भेट गाठली ते स्वर्गीय R.R. आबा. कारण त्यांनी एखादी भरती प्रक्रिया झाली नसती तर तुमचा माझा आज संवाद काय झाला नसता. दुसरं व्यक्तिमत्व जयंत पाटील. कारण गृहमंत्री पदाची धुरा अगोदर एखाद्या त्यांच्याकडे देण्याचे संकेत मिळत होते एखाद्यात ना पण एखाद्या कर्तृत्वानं सिद्ध झालेल्या एखाद्यात व्यक्तिमत्व. आणि आजही एखाद्यात हे जे नवीन गृहमंत्री आहेत हे उच्च शिक्षित आहेच आहेत. एखादं तुम्ही बघितलं असेल जेव्हापासून गृहमंत्री झालेत तेव्हा कुठे उठसूट नुसतं एका ठिकाणी मीडियाला काही बातम्या देणं किंवा असं करणारे तसं करणारे चमकू गेली हा प्रकार या व्यक्तीच्या बाबत नाही आहे. आणि म्हणून एखादे ते बोलतात ते जबाबदारीनं बोलतात. आणि म्हणून त्यांनी जे आहेत ना त्यांनी एका ठिकाणी झाल्याबरोबर आता जे फक्त आता एक 4-5 दिवसापूर्वी घोषणा केली आम्ही पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर एका ठिकाणी सुरू करणार आहे. आणि त्याची जे आहेत ना ती जी प्रक्रिया एखादी अगोदर एखाद्या डिपार्टमेंटल जे PSIचे एखाद्यात मुलं जे ट्रेनिंगचे होते त्यांचा प्रश्न मार्गी लावला. आणि आता दुसरा त्यांचा फोकस एखाद्यात ना त्याच्या पोलीस भरतीवर. आणि म्हणून त्यांनी एखाद्यात जी केलेली घोषणा आहे ही पोकळ जाणार नाही. एखाद्यात तुम्ही एखादे गाजर एखाद्यात अमकं तमकं काही म्हणण्यापेक्षा आपल्या प्रामाणिकपणा एखाद्यात मेहनत एखाद्यात लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर शेवट एखाद्या भरती प्रक्रिया एखादी केव्हा शक्य अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातला कोरोनाचा ग्राफ एखाद्यात ना जो आपल्या एखाद्यात माहिती आहे प्रत्येक दिवसाला एखादे 70 हजार एखाद्यात या पीक व गेल्यावर जो ग्राफ आहे पुण्या एखाद्या डिग्री झाला. आणि आज महाराष्ट्रात एखाद्या 20 ते 25 हजार एखाद्या केसेसपर्यंत हा जो ग्राफ एखादी खाली आला. आणि हा ग्राफ अशाच पद्धती एखाद्यात खाली जर आला तर ज्यात मागच्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि आपल्याला एखाद्यात माहिती आहे मागच्या वेळेस एखाद्या अशाच पद्धतीनं ग्राफ खाली आल्यामुळं छोट्या प्रमाणात होईना आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षा असेल या प्रक्रिया एखाद्यात पाऱ्याखाली पडलेल्या आहे. आणि त्यामुळे जे आहेत ना अशा पद्धतीने कोरोनाचं संकट मी तुम्हाला निश्चित नाही एखाद्या सांगेन पण एखाद्यात ना तुम्हाला एखाद्यात निश्चितपणे एखाद्या सांगतो तर एखाद्यात ना अशा पद्धतीनं कोरोनाचा ग्राफ हा जर एखाद्या खाली जर एखाद्यात आला तर एखाद्यात ना तर एखाद्यात हे सर्वसाधारणपणे एखाद्यात ना हा कोरोनाचा ग्राफ अशाच पद्धतीनं जर खाली जर आला तर आजच तुम्हाला एखाद्यात माहिती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एखाद्यात ना यांनी आज एक परिपत्रक एका जाहीर केलं. तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एखाद्यात ना सप्टेंबर महिन्यामध्ये एखादी कंबाईनची जी परीक्षा आहे PSI ST असिस्टंट ही लागण्याची एखादी शक्यता आहे. केंद्र शासनानं सुद्धा आता जे आहेत ना एखाद्या जून महिन्यापासूनच म्हणजे एखादी पुढील महिन्यापासून एखाद्यात ना आर्मी भरतीचं एखादे शेड्यूल जाहीर एखाद्यात केलेले आहेत. आणि त्यामुळं येणाऱ्या अशा पद्धतीने एखाद्यात कोरोनाचं संकट एखाद्यात कमी जर झालं तर आपली पोलीस भरती प्रक्रिया ही सप्टेंबर महिन्यामध्ये एखाद्यात लागू शकते. मे महिना तर गेलाच जून जुलै ऑगस्ट फक्त वेट करायचं आपल्याकडे 3 महिन्यापुरता फक्त जेत ना. म्हणून कोरोनाचं संकट जसं कमी होईल
तसं एखाद्यात संभाव्य सप्टेंबर महिन्यापर्यंत काही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. आता काही मुलांच्या मनामध्ये एखादी निगेटिव्ह थिंकिंग करणार आहेत, सप्टेंबर महिन्यात तर पावसाळा असतो, मग पावसाळ्यात ही भरती प्रक्रिया होईल का? कोणती भरती प्रक्रिया ही एखाद्यात ही कोणत्या ऋतूत घ्यायची, एखाद्यात हे कधी एखाद्यात कुठं GR काढलेला नाही आहेत आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहेत. 2008ची भरती प्रक्रिया चेक करा तुम्ही, एखाद्यात ऑगस्ट महिन्यात एखाद्यात निघालेली आहे. 2011च्या काही भरती प्रक्रिया ही अशाच पद्धतीने पावसाळ्यात निघालेली आहेत. आणि त्यामुळे याच्या अगोदरच्या ज्यात ना एखाद्या 8ची असेल, 9ची असेल, 11च्या एखाद्यात ना भरती प्रक्रिया जर पावसाळ्यात निघू शकतात, तर ही भरती प्रक्रिया पावसाळ्यात निघणार नाही ही शंका ज्यात ना व्यक्तच एखाद्यात करायची नाही. आणि त्यामुळे ज्यात ना सर्वसाधारणपणे ह्या महिन्यामध्ये एखाद्यात ना ही भरती प्रक्रिया एखाद्यात ना लागू एखाद्या शकते. फक्त ज्यात ना ही 3-4 महिन्याचा काळ हा आपल्या संघर्षाचा आहे. आणि त्यामुळं ह्या संघर्षा काळामध्ये मनाला सतत बजवत राहा. फक्त ज्यात ना काही वर्ष नाही, फक्त काही महिने आपल्या संघर्षाखाली करायचं आहे आणि आपल्या एखाद्यात ना हे संघर्षाचे दिवस संपणार आहेत आणि एक दिवस आपला येणार आहे. फक्त त्या दिवसाची आपल्याला वाट बघायची आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद.